जर तुम्हाला पण गाजरचा हलवा बनवायसाठी गाजर किसायचा कंटाळा येत असेल ना, तर एकदा ह्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवून बघा. जर का तुम्ही एकदा बनवून खाल्ला असा हलवा, तर तुम्ही परत गाजर किसून कधीच हलवा बनवणार नाही. आता याला बनवायसाठी तुम्हाला पाहिजे तेवढे गाजर घ्यायचे आणि त्यांना चांगलं चिरून काढायचं. सगळे गाजर चिरल्याच्या नंतर आता गाजरांना 2 तुकड्यामध्ये करायचं. आता गाजर चांगले पाण्यामध्ये धुवून काढून घ्यायचे आणि लगेच त्यांना एक एक करून कापून घ्यायचं. कापताना गाजर बारीक कापून घ्यायचे बरं का, जादा मोठे नाही ठेवायचे. आता लगेच गॅस चालू करून गॅसवर एक कढई मांडायची, त्याच्यात 2 चमच तूप टाकायचे आणि तूप गरम झालं की त्याच्यात बारीक केलेले काजू आणि बदाम टाकायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं. काजू आणि बदाम तुपात भाजले का त्याला काढून घ्यायचं आणि आता उरलेले तूप मध्ये कापलेले गाजर टाकून द्यायचे. गाजरांना हलवून थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवून त्यांना शिजवून द्यायचे आणि एकदा की ते शिजले मग त्याच्यात दूध टाकायचं. आता इथे मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्याच्या नंतर परत त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजवून दिलं. मग एकदा की गाजर शिजले मग त्यांना असं बारीक करून टाकायचं आणि थोडंसं हलवायचं आणि साखर टाकायची. आता साखर तुम्हाला हलवा जेवढा गोड पाहिजे तेवढी टाका आणि जर तुमचे गाजर जादा गोड असतील तर साखर थोडीच टाका. आता साखर हलव्यामध्ये वितळून गेल्यावर कुठल्याही इलायची टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. 2 चमच परत तूप टाकायचं. तूप टाकून चांगलं हलवून घ्यायचं. पहिले जे आपण काजू बदाम तुपामध्ये तळे होते ना ते टाकून द्यायचे. आता सगळं चांगलं हलवून घ्यायचं. आता झाला आपला गाजरचा हलवा रेडी. बघा बिना किसल्यास कसलं भारी बनलाय आपला गाजरचा हलवा. आता खायला लगेच प्लेट मध्ये काढून घ्यायचं. जर तुम्हाला थंड खायचं असेल तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा आणि नंतर खा. कसं पण खा, एकदम भारीच लागणार. तर तुम्ही पण या पद्धतीने गाजरचा हलवा एकदा नक्कीच ट्राय करून पहा. कसं झालं ते कमेंट मध्ये सांगायचं. मला अजिबात